नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आज आपण आहोत पुण्यातील दत्तनगर आंबेगाव येथे आणि तिथल्या या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत आपल्या या सोहळा सख्यांचा या कार्यक्रमात. आपला हा सोहळा साजरा करण्यासाठी एक छान मस्त की कविता मला इथे सुचले, ते मला ती ऐकायला तुम्हाला सगळ्यांना आवडेल. ती अशी आहे की माहेरचे रंग घेऊनी सासरची रांगोळी रंगवते, माहेरातली ही लाडकी लेक सासरचे हे घर सजवते. माहेर सासर दोन्हीकडची गाते मंगल गाणी, बाहेर सासर दोन्हीकडची गाते मंगल गाणी, प्रेम जिंकुनी सर्वांचे होते हुकुमाची राणी, होते हुकुमाची राणी. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे या आपल्या कार्यक्रमात सोहळा सख्यांचा. आणि मला माहिती आहे की तुम्ही सगळ्या खेळ खेळण्यासाठी उत्सुक आहात, कारण तुम्हाला सुद्धा हुकमाची राणी व्हायचंय. पण या सगळ्या माहेर वाशिणी माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी या तर निघणारच आहे. तेव्हा चला तर मग जाऊया या सगळ्यांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. सगळ्यात आधी पहिलं तुझं नाव सांग. मला नावच नव्हतं. मी नवसाची मुलगी आहे. अच्छा. देवी विष्णू देशपांडे हे माझं नाव माहेरचं. आणि डॉक्टर सविता सदानंद येळगावकर हे माझं सासरचं नाव. सासरचं नाव. अच्छा. माहेर कुठलं तुझं आई? खरं बाई, पण आम्ही पुण्यातच राहिलो. पुण्यातच आहे. सासर? सासर आम्ही खरे कराड म्हणले, पण पुण्यातच राहतो. पुण्यातच राहतोय तू. वा वा वा. पण मग असा कुठला अजून प्रसंग आठवतोय आई बद्दलचा किंवा बाबांबद्दल? सांगते ना, आई बद्दलचाच सांगते. आई माझी जी आहे ना, ती अतिशय इंग्लिशमध्ये शिकली होती. ती सर्कल इन्स्पेक्टर तिचे आजोबा होते, त्यामुळे मग तिला शिकवणी ठेवली होती. भिंतीच्या पलीकडनं ते ग्रहस्थ तिला शिकवायचे. भिंतीच्या पलीकडनं? हा, भिंतीच्या पलीकडनं त्यांनी बोलायचं आणि आईनं ऐकायचं. इसवी सन कुठल्या काळातलं? म्हणजे माझ्या आईचा 23 सालचा जन्म. अच्छा, म्हणजे 1923. हा, 23 ला. म्हणजे आईचे क्लास जे घेणारे होते, शिकवणी घेणारे होते, ते गुरुजी ते भिंतीच्या पलीकडे राहून त्यांना शिकवायचे. हा, तर माझ्या आईला माझ्याकडून पाहिजे होतं की डॉक्टर होणं तू. अच्छा. आणि म्हणून मी डॉक्टर झाले. म्हणजे तिची इच्छा होती की महाराष्ट्रात तू पहिले आली पाहिजेस, असं आईमुळे मला करता आलं. मी डॉक्टर का व्हावं हे आईला का वाटत होतं का? तर 1957 सालापर्यंत पेप्टिक अल्सर माझ्या वडिलांना होता. अच्छा. ते शाळेत शिक्षक होते, हेडमास्टर. आणि त्यावेळेला आत्ता कॅन्सरची जशी किंमत आहे तशी त्यावेळेला त्रासदायक गोष्ट होती. ते LB जोशी आहेत ना, त्या डॉक्टरांनी माझ्या वडिलांना 7 जानेवारी 1957 मी 7 वर्षाचे होते तेव्हा, ते रोज सशावर ऑपरेशन करायचे, बेडकावर ऑपरेशन करायचे. आणि मी इतकं निरीक्षण करत होते त्यावेळेला की तेव्हा मी लक्षातच ठेवलं होतं की याच्या पुढे आपण डॉक्टर झाल्याशिवाय राहायचंच नाही. अच्छा. आणि त्यामुळे आईच्या अट्टाहासापायी, वडिलांच्या अट्टाहासापायी मी डॉक्टर झाले. मी आयुष्यात पैशाला किंमत दिली नाही. रोज मी 150 पेशंट बघत होते. रात्री 12ला पेशंट आला तरी मी उठून पेशंट बघायचे. आमच्या डॉक्टरांना मी सांगायचे, तुम्ही झोपा, मी बघते. अरे मला सांग, आज वय वर्ष किती आहे तुझं? आता 23 जा 1950. मला वाटलं 23 सांगते की काय. तरी चालेल. अरे 75 पूर्ण 76 लागणार आता. 76 लागणार आहे आता. आणि दुसरी गोष्ट, अजून दुसरी आहे बायकांचंच काम नाही केलं, पुरुषांचं सुद्धा काम केलं. ज्या पुरुषांना बायका त्रास देत होत्या त्या पुरुषांना, एक मिनिट, मी एखादी चुकीचं नाही ना ऐकलंय, ज्या पुरुषांना बायका त्रास देत होत्या त्या पुरुषांना सुद्धा बायकांकडून मी त्यांना बायकांना न्याय मिळवून पुरुषांना न्याय दिला. माऊली कोणतरी आहे आम्हाला समजून घेणार.
कमाल आहे. मला एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अशी आजी प्रत्येक घरात पाहिजे. एक लक्षात ठेव, अजून कधी एक आहे, हा. रडायचं नाही, डोळ्यात कधी पाणी आणायचं नाही, नाही. कायम हसायचं. हे लक्षात ठेव. हो. तर ते हे सगळा सख्यांचा उपयोगी होईल. बरोबर आहे. हे नेत्राचं ब्रीज वाक्य आहे माझं. आजी बसू शकते तू. त्या खेळामध्ये या सगळ्या ताया इथे सहभागी झालेल्या आहेत. ज्या खेळाचं नाव आहे, संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी प्रत्येक ताईनी नाचायचंय. नाचत नाचत फिरायचंय. खुर्च्यांच्या मधून जायचं नाही. आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरून बसायचं नाही. बाजूच्या ताईच्या मांडीवरती बसायचं नाही. आणि नळावरची भांडणं करायची आहेत. सुरू करूया आपला हा मजेशीर खेळ. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे, अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. मी बोलतो कसं बोलायचं. आहानी बहुगुह्या. अहंनी बहुक्या. कुठली ताई बाद होतीये, कुठली ताई बाद होतीये, कुठली ताई बाहेर जाते, कुठली ताई बाहेर जातीये. ज्यांनी मला बाहेर काढलं. मला बाहेर काढणं करणं थँक्यू. थँक्यू बोलायची ही कुठली पद्धत आहे. थँक्यू. पण त्यासाठी त्यासाठी हा होऊन जाऊ दे. एकदा वाजून दाखव. हा होऊन जाऊ दे एकदा. म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज 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 प्लीज. दिल देके तू बन जा मेरी बाइको, दूसरी पोरगी मैं देखूं गायको. दिल देके तू बन जा मेरी बाइको, दूसरी पोरगी मैं देखूं गायको. मेरी है तस्वीर तेरे आंखों में, फिर होठों पे गायको. नकू नकू काय ग सकू, 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 काय ग सकू. खुर्ची विसरली. हा या 10 ताया केलेल्या आहेत. आपल्या पुढच्या खेळामध्ये एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आपल्या पहिल्या खेळातून या 10 ताया इथे आलेल्या आहेत. आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे ए गप्पे माझाच पहिला कप आहे. खेळाचं नाव काय आहे? एक कोप आहे, माझा पहिला कोप आहे. एवढ्या जोरात नको बोलू. काय खेळाचं नाव आहे? हा खणखणीत. हा एकदम. ए गप आहे, माझाच पहिला कप आहे. ए बापरे, ये लवकर ये. लवकर उरका खेळ लवकर. हा हा. हे सगळं ठीक आहे, पण मला गप आहे कशाला? अच्छा भाऊ आहे म्हणून. काय काय सहन करायचं भावाने. तुमच्या प्रत्येकीच्या हातामध्ये एक एक पेपर कप आहे. तो पेपर कप असा डोक्यावरती ठेवायचा आहे. मी 1 2 3 म्हटल्यानंतर तुमच्या समोरची लाल रंगाची रेषा आहे ती पार करायची. आणि एकदा ती पार केल्यानंतर पार केली, हा पुन्हा यायचं नाहीये. आणि पार करत असताना कपाला हात लावायचा नाही. कप जर पडला तर तसाच उचलायचा आणि पहिल्यापासून सुरुवात करायची. ठीक आहे? आणि व्यवस्थित. हा ओके. आता मी प्रत्येकाला वेळ देणार आहे. हा चला, डोक्यावरती कप ठेवा. आणि आता तुमची वेळ सुरू झालेली आहे. 1 2 3.
मस्त मस्त तो पडलाय. हा 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 कोणाचा कप पडलाय. ताई लवकर, पाचवी ताई राहिली, लवकर लवकर. हा व्यवस्थित. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. मस्त मस्त मस्त. शाबास शाबास. ये पाच मस्त. टाळ्या. आणि हे कप आहे, माझा पहिला कप आहे. ह्या आपल्या दुसऱ्या खेळातून ह्या 5 तया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. प्रेमाची प्रेमाची प्रेमाची. हा काय खेळाचं नाव आहे? फुंकर प्रेमाशी प्रेमाची प्रेमाची प्रेमाची. नाव कळलेलं आहे तुम्हाला. आता खेळ काय ते तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे, तुमच्यासमोर प्रत्येकीसाठी डिश आहे. त्या डिश मध्ये पीठ आहे आणि त्या पिठाच्या आतमध्ये कॉईन आहे. दोन्ही हात मागे ठेवायचे आणि फुंकर मारायची. फुंकर मारत मारत ते लपलेलं नाणं ते बाहेर काढायचे आणि हात वरती करायचे. पहिल्या 2 ताया असणार आहेत त्या जाणार आहेत शेवटच्या खेळामध्ये. पण त्याआधी आपल्या सगळ्या ताया इथे आपल्या या खेळामध्ये आलेल्या आहेत. तर जाणून घेऊया त्यांच्याविषयी, त्यांच्या माहेरपणाबद्दल. आताही तुझं नाव सांग. माझं नाव संध्या सचिन माळवे. भाऊजी काय करतात? ते पुणे क्राईम ब्रांच मध्ये अँटी नार्कोटिक्स टीम युनिट 1 मध्ये. मी काय बोललो नाही तुला. मी काय बोललो नाही आणि तू काय ऐकलं नाही. हा असं काही नाही. ऐकत नाही. किती वर्ष झालीत लग्नाला? 16 वर्ष झाली. आता काही विचारायची पण भीती वाटते मला. 16 वर्ष झालेले आहेत. खूप सुंदर. 2 मुलं आहेत. हा 2 मुलं आहेत. हा मी मोठा काहीच मुलगा- नाही विचारलेलं आहे. मी काही विचारलेलं नाही. मी फक्त हा 16 वर्ष झाले तेवढंच फक्त. हा वा. ताईतल्या खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आता आपण इथं जाणार आहोत. ताई तुझं नाव सांग. माझं नाव सुकन्या अमोल गायकवाड. माझं माहेर सातारा रोड, सातारा जिल्हा. ताई एवढीच हळू बोलतेस तू घरी पण? हो. अरे बापरे. आणि सासर मोरघर, सातारा जिल्हा. आणि भाऊजी काय करतात? ते इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर. इंजिनियर आहेत. किती वर्ष झाली लग्नाला? 9 वर्ष झाली. 9 वर्ष झालेली आहेत. हो. वा व्हेरी गुड. काय प्रगती? प्रगती म्हणजे सुखात चाललाय संसार. सुखात चाललेला आहे सगळा. हा तेच 2 प्रगती. मुलं आहेत. हा व्हेरी गुड. ताईतल्या खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आता आपण सुरू करणार आहोत खेळाला. आणि तुमची वेळ सुरू होते 1 2 3 म्हटल्यानंतरच. हा तुमची वेळ सुरू होते 1 2 आणि व्यवस्थित नाण्याकडेच लक्ष द्या. कॉन्सन्ट्रेट. हा जसा अर्जुनाला कसा पोपटाचा डोळा दिसत होता ना, तसं तुम्हाला नाणं दिसलं पाहिजे आत्तापासूनच. रेडी? हा 1 2 आणि आपल्याच डिश मध्ये फुंकर मारा. हा अजिबात दुसरीच्या नाही. रेडी? हा ओके. फायनली 1 2 आणि तुम्हाला सांगतो, हे बघा, हे पीठ उडेल चेहऱ्यावरती तर ते पुसायचं नाही मी सांगितल्याशिवाय. ओके रेडी? 1 2 आणि हुकमाची राणी व्हायची आपल्याला. ओके 1 2 3. शाबाश शाबाश. हा अरे हात वरती करायचा. नाणं तोंडात घेतल्यानंतर, नाणं तोंडात पकडल्यानंतर हात वरती करायचंय. व्हेरी गुड. हा हा उडवा तुझ्या. व्हेरी गुड. हो हा जबाल जबाल जबाल. लवकर 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 लवकर. हा ओके ओके व्हेरी गुड. हा जबाल. ये पाते जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. देखिए इन चेहरों को. अरे बापरे. हा जवळ दाढी आणि मिशी पांढरी आलेली आहे. फ्रेंच कट. नीट बघा. भाऊजींना बघू दे एकदा. हा भाऊजी बघून घ्या. हा व्हेरी गुड. आणि बघू फक्त एवढीच दाढी आलेली आहे. हा पांढरी. आणि ती ताई तर बघा. ओ हो व्हेरी गुड. मस्त. हा जो काय बरं कुठल्या ब्युटी पार्लर मधला मेकअप आहे हा? 16 सेकंड. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. आणि तो निर्णय असा आहे, पहिली ताई जी आलेली आहे ती आहे ही ताई.
दुसरी ताई आलेली आहे, ही ताई. असं मी अजिबात म्हणणार नाहीये. दुसरी ताई आहे ही ताई. ती होती दुसरी खरं तर, पण तिने हातच वरती केला नव्हता. त्याच्यामुळे नाणं तोंडात पकडून सुद्धा ती ताई बाद झालेली आहे. त्याच्यामुळे ह्या दोन ताया गेलेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. फुंकर प्रेमाची या आपल्या खेळातून दोन ताई इथे आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. कसं वाटतंय? छान वाटतं. छान वाटते, कारण हा शेवटचा खेळ आहे आणि ह्या खेळात जर जिंकलीस तर तू होणार आहेस हुकुमाची राणी. अरे वा. होणार की नाही हुकुमाची राणी? हा मग बोल ना, मीच होणार हुकुमाची राणी. मीच होणार हुकुमाची राणी. बरं ठीक आहे. कसं वाटतंय ताई तुला? तू सुद्धा शेवटच्या खेळामध्ये आलेली खूपच आहेस छान वाटतंय. आणि आता अनएक्सपेक्टेड. आणि आता हुकुमाची राणी होणार. हो, होणार आहे. नक्की. व्हेरी गुड. खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघींना. आणि खेळ काय ते तुम्हाला मी सांगतो. खेळाचं नाव आहे, तुमच्या समोर जो लाल रंगाचा फुगा आहे तो फुगा तुम्हाला जाऊन फोडायचा आहे. पण फोडायच्या आधी तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे आणि एक संगीत सुरू होणार आहे. त्या संगीताआधी तुम्ही इथेच नृत्य करायचंय जागेवरतीच आणि गोल गोल फिरायचंय. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा तुम्हाला फोडायचंय. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असणार आहे या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. चला, आणि आता तयार आहेत दोघी जणी. म्युझिक प्लीज. संडे मार्केटला माझी मसुलीचा भाव चिकू भरणार है. संडे मार्केटला माझी मसुलीचा भाव चिकू भरणार है. संडे मार्केटला माझी मसुलीचा भाव चिकू भरणार है. संडे मार्केटला माझी मसुलीचा फुगा फोडा, फुगा फोडा. इथे इथे इथे. हा मागे 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 मागे. हा 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 कोणी बाकी तरी सांगू शकता, बाकी तरी सांगू शकता, बाकी तरी सांगू शकता. हा फक्त टच करू नका. हा मागे मागे बा. हा शाबाश 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 शाबाश. ताई मला असं काढू का? वाटतं, मला असं वाटतंय की तुम्हाला दिसत होतं. बघा कुठूनही. हा मग तुम्ही परफेक्ट एकदम फुग्याकडे कसे काय गेला? मी पायऱ्या फरशा मोजून ठेवल्या होत्या अगोदर आणि फिरताना पण मी अँगल बघून फिरत होते. फरशा मोजून ठेवल्या होत्या? इथे ये ताई, ताई इथे ये. हा ओके. कारण तू बोललीस ना मी फरशा मोजून तिथे गेले तर आम्हाला ते जरा बघावं लागेल. अदरवाईज हो 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 हो. हा हा असेल तर नाही दिलं तरी चालेल. नाही 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 नाही. आम्हाला कसं आहे, आम्ही कुठल्याही ताईवरती अन्याय करत नाही. आता ताई आता जरा जिथे फुगा आहे तिथे तू जाऊन दाखव. फरशा तू मोजलेल्या आहेस. आता येताना नव्हतं मोजलं मी, पण तिथून येताना 3 फरशा होत्या. प्रत्येक फरशांवर माझी 2 पावलं बसत होती. इकडं एक एक टर्न करताना आवाजावरनं मी बरोबर 90च्या अँगलनं फिरत होते. ठीक आहे, नका देऊ, पण हे काढू का आता? ताई आम्हाला जरा निर्णय. ओके हा हे काढा ठीक आहे. ओके या बरं. इथं काय झालेलं आहे की खेळ अत्यंत रंजक असा झालेला आहे. पण मला असं वाटतं की म्हणजे आमच्या क्रिएटिव्ह टीमला असं वाटतं की ताई तुला दिसत होतं, कारण तू जे 3 पायऱ्या म्हणतेस तर 3 पायऱ्या ऍक्च्युली नाहीच आहे. 4थ्या पायरीवरती 4थी जी टाईल्स जी इथे आहे तिथे फुगा होता. तो 3 हे कुठल्या? ह्या 3 फरशा झाल्यानंतर 4थ्या फरशीच्या मिड लाईनला होता तो. मी असे कसे पावलं मोजली? प्रत्येक ह्याच्यामध्ये मी 2 पावलं टाकली. तिसरं झाल्यानंतर अजून 1 पाऊल टाकून मी टर्न घेतला. तो टर्न घेतला पण एकदा परफेक्ट. कारण जरा हे कन्फ्युजिंग आहे आणि न पटण्यासारखं आहे. त्याच्यामुळे आम्हाला नाईलाज असतो, निर्णय बदलावा लागतो. आणि अर्थातच विजेती झालेली आहे ही ताई. असं मी अजिबात म्हणणार नाहीये. विजेती झालेली ही ताई आणि उपविजेती झालेली आहे ही ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. आजच्या भागाची
हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. अभिनंदन अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा.